सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे पोषण ट्रॅकरचे जे नवीन अपडेट आपल्याला उपलब्ध करून देण्यात आला आहे ते म्हणजे 25.2.4. तर या अपडेटनुसार पोषण ट्रॅकरमध्ये महत्त्वाचे 3 बदल करण्यात आले आहेत. तर ते बदल कोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण सुरुवात करूया आजचा जो व्हिडिओ आहे त्याला. तर याच्यामध्ये पोषण ट्रॅकरकडून 3 महत्त्वाचे बदल सांगण्यात येत आहेत. पहिला महत्त्वाचा जो बदल आहे तो आहे प्रोफाईल. तर या प्रोफाईलमध्ये या नवीन अपडेटनुसार काही बदल करण्यात आले आहेत. ते कोणते बदल करण्यात आले आहेत ते आपण पाहणारच आहोत. त्यानंतर ECC लर्निंग जे आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आणि तिसरा जो बदल आहे तो आहे जो आपण फेस रिकॅप्चर करतो त्या संदर्भातला पुढचा बदल आहे. चला तर आपण एक बदल पाहून घेऊया. तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे प्रोफाईलमध्ये झालेला बदल. तर या प्रोफाईलमध्ये कोणता बदल झाला आहे ते आपण पाहूया. तर याच्यासाठी आपण एका लाभार्थ्याची प्रोफाईल ओपन करूया. तर याच्यामध्ये पहा, इथं आपण या अगोदर देखील हे करू शकत होतो. इथे जाऊन आपण या लाभार्थ्याचं, जर त्या लाभार्थ्याचं आधार व्हेरीफाय नसेल म्हणजे स्वतःचं बालकाचं, तर या पेन्सिलच्या आयकॉनवरती जाऊन आपण त्या लाभार्थ्याचं नाव चेंज करू शकत होतो. त्यानंतर दुसरा जो बदल आहे तो आहे हा रिकॅप्चर फेस. तर रिकॅप्चर फेस हा यापूर्वी महिन्यातून एक वेळा आपण त्या कोणताही लाभार्थी असेल त्याचा फेस रिकॅप्चर करू शकत होतो. परंतु आता मात्र आपण 15 दिवसामध्ये एका लाभार्थ्याचा फेस रिकॅप्चर करू शकतो. म्हणजे आज जर मी या लाभार्थ्याचा फेस रिकॅप्चर केला आणि नवीन फेस यांचा नवीन फोटो घेतला तर यानंतर हा जो ऑप्शन आहे तो ब्लर होणार आहे. आणि यानंतर जेव्हा त्या लाभार्थ्याच्या फोटो काढलेल्या दिवसापासून 15 दिवसानंतरच हा ऑप्शन अशा प्रकारे तुम्हाला निळा दिसेल. आणि पुन्हा 15 दिवसानंतर तुम्ही त्या लाभार्थ्याचा फोटो काढू शकणार आहात. हा आहे रिकॅप्चर फेसमध्ये करण्यात आलेला बदल. त्यानंतर पहा, यापूर्वी इथं जन्मतारीख दिसत नव्हती परंतु इथं आता जन्मतारीख पाहायला मिळत आहे आपल्याला. त्यानंतर इथं आभा नंबर दिसत होता, तर तो जो आभा नंबर आहे तो इथं आपल्याला आता खाली पाहायला मिळत आहे. तर इथं त्या लाभार्थ्याचा आपल्याला आभा नंबर दिसणार आहे. आणि जी पूर्वीची जी प्रोफाईल होती ती वेगळ्या साईजमध्ये होती किंवा आकारामध्ये होती, तर त्यामध्ये देखील बदल केलेला आहे. इथं फेस लाभार्थ्याचा, ज्या लाभार्थ्याचा व्हेरीफाय केलेला आहे तो दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे इथं आपल्याला त्या लाभार्थ्याची जन्मतारीख पाहायला मिळत आहे. त्यानंतर जर लाभार्थ्याचा अपार ID असेल तर तो देखील इथं खालीच आपल्याला दिसत आहे. तर हा करण्यात आलेला आहे प्रोफाईलमधील बदल. त्यानंतर दुसरा जो बदल होता तो होता रिकॅप्चर फेस. तर रिकॅप्चर फेस आपण केव्हा करतो, जेव्हा एखाद्या लाभार्थ्याचा आपल्याला THR वितरणासाठी फेस मॅच होत नाही तेव्हा आपण रिकॅप्चर फेसचा वापर करून त्या लाभार्थ्याचा आपण THR वितरण करतो. तर हा रिकॅप्चर फेसचा ऑप्शन जर आपण या महिन्यातून एक वेळा पूर्वी वापरू शकत होतो, आता आपण महिन्यातून 2 वेळा एखाद्या लाभार्थ्याचा फेस रिकॅप्चर करू शकतो. परंतु त्या 2 वेळेमध्ये 15 दिवसाचं अंतर असायला हवं. त्यानंतर पुढचा बदल आहे तो म्हणजे ECC लर्निंगमध्ये. तर हे आहे ECC लर्निंग. तर याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. पोषण ट्रॅकरकडून सांगण्यात येत आहे की हे जे लर्निंग आहे याच्यामध्ये आपण 2 वेगवेगळ्या प्रकारे शिकू शकतो. म्हणजे आपण मुलांना कशा प्रकारे शिकवायचं याच्यामध्ये 2 पद्धती आहेत. पहिली म्हणजे जे आपण यांच्याकडून देण्यात आलेले व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ पाहून आपण आपल्या मुलांना ते तशा प्रकारे शिकवू शकतो. आणि दुसरं जे आहे ते आपण वाचून किंवा आपण ते आपल्या मुलांना शिकवू शकतो. तर याच्यामध्ये पहा, काही व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपण ओपन करतो तेव्हा इथं यूट्यूबचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता मागील अपडेटनुसार हे व्हिडिओ प्ले देखील होतात. आणि या व्हिडिओ पाहून आपण आपल्या मुलांना या बघून शिकवू शकतो या ॲक्टिव्हिटी. यानंतर हे व्हिडिओ आता प्ले होतात. व्हिडिओ प्ले व्हायला काही अडचण नाही आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे जेव्हा आपण हे सुरू करतो तेव्हा पहा, हा व्हिडिओ आपल्याला येत नाही काही वेळेस. तर फक्त या 2च ॲक्टिव्हिटीज आपल्याला
त्या पेजवरती येतात. तर याच्यामध्ये काय आहे, तर ज्या ॲक्टिव्हिटी आपण पाहून त्या कृती करायच्या नाहीत तर आपण वाचून देखील करू शकतो. तर त्या ॲक्टिव्हिटीजची इथं आपल्याला PDF उपलब्ध करून देण्यात आली आहे. आणि इथं या डोळ्याचा जो आयकॉन आहे त्याच्यावरती टच केल्यानंतर आपल्या आपले जे माय फाईल आहे त्याच्यामध्ये त्याची PDF डाउनलोड होते आणि ती PDF वाचून आपण मुलांना ते ॲक्टिव्हिटी शिकवू शकतो. तर अशा प्रकारे आपण वाचून किंवा पाहून देखील ह्या ॲक्टिव्हिटी मुलांना शिकवू शकतो. हा ECC लर्निंगमध्ये करण्यात आलेला बदल आहे. तर हे तिन्ही देखील बदल आपण पाहिले आहेत. पहिला बदल म्हणजे प्रोफाईल आपली बदल झाला आहे प्रोफाईलमध्ये. त्यामध्ये बर्थ डेट दिसत आहे, आभा ID जो दिसत होता, अपार ID जो प्रोफाईलमध्ये दिसत होता तो खालच्या बाजूला दिसत आहे. त्यानंतर दुसरा जो बदल आहे तो आहे रिकॅप्चर फेस. पहिले आपण महिन्यातून 1 वेळा रिकॅप्चर फेस करू शकत होतो, परंतु आता आपण 15 दिवसातून 1 वेळा रिकॅप्चर फेस करू शकतो. आणि तिसरा बदल होता आपला ECC डेमधील जे लर्निंग आणि वॉचिंग मटेरियल आहे त्या संदर्भातला. तर एवढेच बदल पोषण ट्रॅकर करून सांगण्यात येत आहेत या अपडेटनुसार. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.